नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 8वी, विषय नागरिकशास्त्र आणि पाठ आहे नोकरशाही. मुलांनो, तुम्ही नेहमी टीव्ही बघता, त्या ठिकाणी बातम्या ऐकता ना, पाहता, किंवा तुमच्या घरी जर पेपर येत असेल तर पेपरमध्ये बातम्या वाचता. त्यापैकी काही वेळेला बातम्या अशा असतात बघा की जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे. महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले. वित्त सचिवांचा राजीनामा. विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार. या ठिकाणी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त अशा काही पदांचा उल्लेख आहे. शासनाच्या प्रशासन यंत्रणेवरील हे सगळे सनदी अधिकारी आहेत. म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहेत, या पद जी आहेत, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त, या सगळ्या पदावरील व्यक्ती या शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकारी असतात. मग या सनदी अधिकाऱ्यांची कार्य काय किंवा त्यांची प्रशासनातील भूमिका काय, हे आज आपण या पाठात जाणून घेणार आहोत. नोकरशाही. कार्यकारी मंडळाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्रकरणात आपण पाहिले की कशा प्रकारे आपला भारत देशाचा कारभार चालतो. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ नव्या कायद्याचे प्रस्ताव तयार करते, तसेच धोरणही ठरवते. ही धोरणं फक्त कागदावरती ठरवून यशस्वी होणार आहेत का? नाही. मग या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणंही खूप गरजेचं आहे. मग शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी, कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच नोकरशाही होय. ही नोकरशाही प्रशासकीय दृष्टीने किती महत्वाची आहे ते आता आपण समजून घेऊया. कोणत्याही देशाचा जर विचार केला तर त्या देशातील शासन संस्थेला मूलभूत अशी 2 प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. एक म्हणजे देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे, आणि दुसरं म्हणजे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, की ज्या योगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल. आता यातलं पहिलं जे आहे की देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षक विषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे. दुसरं आहे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचं दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, की ज्या योगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल. पहिल्या प्रकारातील कामासाठी देशाची संरक्षण यंत्रणा सज्ज असते. देशाचा लष्कर विभाग यासाठी काम करतो. ही सेवा जी आहे, ही सेवा देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षितता, शांतता, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी नागरी सेवेला मदत करतात. नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, या दुसऱ्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते. या सनदी सेवकांच्या मोठ्या यंत्रणेला
नोकरशाही असं म्हटलं जातं. शासन व्यवस्थेतील लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावरती प्रशासन चालवण्याची जबाबदारी असते. प्रत्येक कामे पार पाडण्यासाठी विविध खाती असतात. उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम खाते, महिला व बालविकास खाते, ग्राहक संरक्षण खाते, कुटुंब कल्याण खाते, पर्यावरण खाते, शिक्षण खाते, पाणी पुरवठा खाते, अर्थ खाते, सांस्कृतिक खाते, अन्न पुरवठा खाते, परिवहन खाते, क्रीडा खाते, आरोग्य खाते आणि महसूल खाते. या प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो आणि तो त्या खात्याचा राजकीय प्रमुख असतो. प्रत्येक खात्याचा मंत्री त्या खात्याचा प्रमुख या नात्याने त्या खात्याच्या चांगल्या वाईट कामासाठी जबाबदार असतो. उदाहरणार्थ शिक्षण मंत्री हा शिक्षण खात्यासाठी तर अर्थमंत्री हा अर्थ खात्यासाठी जबाबदार असतो. तो मंत्री त्या पदापर्यंत जनतेतून निवडून गेलेला असतो. म्हणून जनतेचा प्रतिनिधी या नात्याने या मंत्र्याने आपल्या खात्याचा कारभार बघताना लोकांच्या हिताचा विचार केला पाहिजे. प्रथम लोकहिताला प्राधान्य देऊन त्याने खात्याचा कारभार करायचा असतो. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना त्यांच्या खात्यातील सर्वच माहिती असेल किंवा ते त्या विषयातील तज्ञ असतीलच असे नाही, परंतु त्याला आपल्या खात्यामार्फत आपण कशा प्रकारे लोकांचे हित साधू शकतो याची जाणीव असते. मंत्र्यांना त्यांच्या खात्यातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींविषयी सल्ला देणारी तज्ञ व्यक्ती असते, म्हणजे त्या खात्याचा सचिव. या सचिवांची नेमणूक सनदी सेवेतून झालेली असते. सचिव मंत्र्यांना आवश्यक ती माहिती व उपयोगी असा सल्ला देत असतात. संसदीय पद्धतीमध्ये लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञता यांचा समन्वय साधून कारभार केला जातो. आता आपण बघूया नोकरशाहीचे स्वरूप. नोकरशाही ही कायमस्वरूपी यंत्रणा आहे आणि नोकरशाहीमुळे समाजात स्थिरता व सुसूत्रता येते. कर गोळा करणारी नोकरशाही, पर्यावरणाचे रक्षण करणारी नोकरशाही, कायदा व सुव्यवस्था राखणारी नोकरशाही आणि सामाजिक सुरक्षितता देणारी नोकरशाही, अशी ही नोकरशाही आपलं काम सातत्याने करत असते. त्यामुळे नोकरशाही ही कायमस्वरूपी आणि स्थिर असते. कारण नोकरशाही जी आहे ती 5 वर्षांनी सरकारसारखी बदलत नाही. दर निवडणुकीनंतर नवे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकतं. पण कोणतंही सरकार सत्तेवर आलं तरी नोकरशाहीतील लोक आपला सेवाकाळ संपेपर्यंत आपल्या पदावर कायम असतात. प्रधानमंत्री जरी कोणी असला किंवा तो मंत्री जरी कोणी असला तरी त्याच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही. दृष्ट्या तटस्थ. कोणत्याही पक्षाचे शासन येवो, नोकरशाही जी आहे ती राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. अर्थ असा आहे की कुठलंही जरी शासन असलं तरी त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाही त्याच कार्यक्षमतेने आणि निष्ठेने केली जाते. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी नोकरशाहीला पूर्ण निष्ठेने काम करावे लागते. सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही
एखादा पक्ष निवडणुकीतून हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतं व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येते. पहिल्या सरकारची काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अनामिकता. अनामिकता म्हणजे एखाद्या धोरण जे असतं त्याचं यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे होय. आपल्या खात्याचा कारभार हा व्यवस्थित व पूर्ण कार्यक्षमतेने चालवणे ही त्या खात्याच्या मंत्र्याची जबाबदारी असते. त्यात चांगले काम झाले तरी ते श्रेय मंत्र्याचे असते, तर एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यांना जबाबदार धरले जाते. सनदी सेवकांवर जाहीर टीका केली जात नाही. संसदही खात्याच्या गैरव्यवहारासाठी किंवा धोरणाच्या अपयशांसाठी मंत्र्यांना जबाबदार धरते, कारण धोरण ठरवण्याचं काम जे आहे ते मंत्री करतात आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे सनदी अधिकारी करत असतात. आणि या सगळ्या संदर्भातील अंतिम जबाबदारी ही मंत्र्यांवर असते आणि ती सर्व जबाबदारी मंत्री स्वतः आपल्यावर घेतात. ते जनतेची माफी मागतात किंवा पदाचा राजीनामा देतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. भारतातील नोकरशाहीचे स्वरूप हे असे आहे. आता आपण बघूया भारतातील नोकरशाहीचे महत्त्व. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांचे हित, लोकांचा विकास, सामाजिक सुरक्षितता, सामाजिक स्वास्थ्य यांना महत्त्व दिले जाते. त्यानुसार शासन निर्णय घेऊन योग्य ती धोरणं ठरवित असतं. ती धोरणं जी आहे ती प्रभावीपणे राबवून ती यशस्वी करण्याची जबाबदारी ही नोकरशाहीची असते. त्यामुळे जेवढी सक्षम नोकरशाही तेवढे यशस्वी सरकार होत असते. एवढं महत्त्व नोकरशाहीचं आहे. भारतातील नोकरशाहीची रचना ही अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आजचा भारत यात आपल्याला खूप मोठा बदल झालेला दिसतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या काळापासून जे अनेक महत्त्वाचे बदल करण्यासाठी सरकारने वेळोवेळी नवीन धोरणे ठरवली, त्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाही यंत्रणेने प्रभावीपणे केली आहे. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे एक कारण म्हणजे भारतातली नोकरशाही. भारतीय नोकरशाहीने शासनाच्या धोरणांच्या अंमलबजावणीतून ते बदल सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहेत. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थिरता लाभते. अनेक प्रकारच्या सेवा आपल्याला सातत्याने कोणत्याही प्रकारचा खंड न पडता मिळत असतात. नोकरशाहीमुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभते. दुसरे असे की नोकरशाहीमुळे समाजात परिवर्तन घडून येत असते. म्हणजेच नोकरशाही ही सुद्धा समाज परिवर्तनाचं एक साधन. स्त्रियांचं सक्षमीकरण उदाहरण द्यायचं झालं तर स्त्रियांचं सक्षमीकरण, स्त्री शिक्षणाच्या सुविधा, स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण, स्त्रियांना वारसा हक्क इत्यादी. दुसरं म्हणजे बालकांचे संरक्षण, मुलांना मोफत लसीकरण, कुपोषित बालकांसाठी विशेष प्रयत्न, मध्यान्ह भोजन किंवा 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण, दुर्बल घटकांसाठीच्या योजना, दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्त अन्नधान्य वाटप,
अनुसूचित जाती जमातींना शिष्यवृत्ती देणे, नोकऱ्यांमध्ये आरक्षण करणे, ही जी सगळी आहेत, ही सगळी कामं किंवा हे कायदे जे आहेत ते कायदे करण्याचं काम शासन करतं, परंतु या कायद्यांना प्रत्यक्षात आणण्याचं काम हे नोकरशाही करत असते. आणि या धोरणांच्या अंमलबजावणीतूनच सामाजिक बदल घडून येत असतात. म्हणजे ही कायदे आणि धोरणं जेव्हा प्रत्यक्षात राबवली जातात त्यावेळेला सामाजिक बदल घडतात आणि म्हणून नोकरशाही हे समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत सुद्धा महत्वाची भूमिका असते. उदाहरणार्थ राखीव जागांचे धोरण शासनाने ठरवले आणि ते नोकरशाहीने प्रभावीपणे राबवले. त्यामुळे अनेक दुर्लक्षित समाज घटक जे होते ते समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले होते, ते आता मुख्य प्रवाहात आले आहेत. समाजातील निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढला. समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी प्रगतिशील कायदे आणि धोरणे यांची आवश्यकता असते. कायदे आणि धोरणे यांची अंमलबजावणी करणाऱ्या नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाचीही असते, तरच शासकीय धोरणे यशस्वी होतात. या सनदी सेवांचे प्रकार. आपल्या भारतामध्ये सनदी सेवा ज्या आहेत त्या 3 प्रकाराच्या आहेत. एक म्हणजे अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा. या 3 परीक्षांमधून आपले प्रशासकीय अधिकारी निवडले जातात. तर अखिल भारतीय सेवेमध्ये कोणत्यांचा समावेश होतो बघा. एक भारतीय प्रशासकीय सेवा, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस. दुसरा आहे भारतीय पोलीस सेवा. तिसरा आहे भारतीय वनसेवा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. केंद्रीय सेवांमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवांचा समावेश होतो बघूया. भारतीय विदेश सेवा, इंडियन फॉरेन सर्व्हिस. भारतीय महसूल सेवा, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. आता ह्या ज्या 2 सेवा आहेत ह्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असतात. आता राज्याच्या शासनाच्या अखत्यारीतील कोणत्या असतात तर उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार हे जे प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षांमधून निवडले जातात ते राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात. सनदी अधिकाऱ्यांची पदे ही जबाबदारीची असतात. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांची निवड करताना प्रथम परीक्षा घेतली जाते. गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या. अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षाहून उमेदवार निवडले जातात. अशा परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांच्या नेमणुका केंद्र शासन करते. उत्तम बुद्धिमत्ता, क्षमता आणि लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र राज्यातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षाद्वारे उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुका करण्याची शिफारस शासनाला करते. नोकरशाही व सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून संविधानाने अनुसूचित जाती जमाती, महिला, इतर मागासवर्गीय व दिव्यांगांना आरक्षण दिले आहे. समाजात असलेल्या गरीब श्रीमंत विषमतेमुळे जे घटक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहेत ते सनदी सेवेतील संधीपासून वंचित राहू नये म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. मंत्री व सनदी सेवक. मंत्री व सनदी सेवक यांचा एकमेकांशी सतत संबंध येतो. हे लोकप्रतिनिधी असतात तर सनदी अधिकारी हे प्रशासकीय अधिकारी असतात. या दोघांच्या समन्वयातूनच देशाचा व राज्याचा कारभार
व्यवस्थित चालत असतो. मंत्री व खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावरही त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून. प्रत्येक खात्यासंबंधी कामांचे निर्णय त्या खात्याचा प्रमुख या नात्याने मंत्री घेतात. त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात. सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे या माहितीवर पूर्ण नियंत्रण असते. कारण त्यांनी अनेक वर्षे या प्रकारची कामे केली असल्यामुळे त्या धोरणांच्या यशापयशाचा इतिहास त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतो. तसेच एखादी योजना नव्याने राबवताना त्या योजनेसाठी किती पैसा उपलब्ध आहे हे सनदी नोकरच सांगू शकतो. मंत्री व सनदी सेवक. सरकार व मंत्री जरी नवीन असले तरी सनदी सेवक कायम तेथेच काम करत असल्यामुळे ते जाणकार असतात. मंत्री सनदी सेवकांवर खूपच अवलंबून असतात. मंत्र्यांनाही आपल्या खात्याची कामे व्यवस्थित होण्यासाठी सनदी सेवकांशी नेहमी संवाद राखणे गरजेचे असते. परस्पर संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास पारदर्शकता आल्यास खात्याचा कारभार पूर्ण कार्यक्षम रीतीने होऊ शकतो. यावरून आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे नोकरशाही हा असतो. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.